नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आजची सकाळ झाली आहे माझ्या माहेरी. तर मी आहे माझ्या माहेरी आणि आज आहे दुसरा सोमवार, श्रावण सोमवार. आणि माझी अंघोळ वगैरे झाली आहे. माई मम्मीकडे आहे. तर आता पूजेची तयारी पण करायची आहे. मी पटकन आवरून घेते, माझं मी तयारी करून घेते, मग पूजेची तयारी करते. आणि हो, अद्दू म्हणजे माई म्हणत आहे मी. अद्दू आल्यापासून ती आहे ना बरोबर राहत नाही. नवीन प्लेस आहे, तिला सगळं नवीन पुष्कळ दिवसांनी आली म्हणून. तर कोणाकडे ती राहत नाही आहे. तर मला पण थोडंसं ऑड वाटत आहे किंवा असं त्रास होत आहे थोडं. तर असो, मी पटकन तयारी करते आणि मला पूजेची तयारी पण करायची आहे. तर चला मी पटकन तयारी करते, मग भेटते तुम्हाला. तर माझी तयारी ऑलमोस्ट डन झाली आहे. आज साडी वगैरे काही नेसलेली नाही आहे. मी ड्रेस घालूनच पूजा करणार आहे. तर वेळही नाही आहे तसं, कारण की सगळे चालले शेतात. कारण की इकडे आहे ना धानाची शेती खूप होते, तुम्हाला आधी सांगितलंच असणार मी. तर आता तो सीझन आहे, तर सगळे शेतात चालले. म्हणून वेळही नाही आहे. माईला पण बघायचं आहे. तर म्हणून मी आता ड्रेस घातला छान, मम्मीचाच ड्रेस घातला छान. आणि आता छान फुलं तोडूयात, कारण की खूप सुंदर फुलं लागली आहेत जास्वंदाची. आणि जास्वंदाचं फुलं राहिलं ना, फुलं मिळाले ना, पूजा करायला खूप मज्जा, म्हणजे प्रसन्न वाटते आपल्याला आणि देवांना पण. कारण की जास्वंदाचं फुलंच शुभ मानलं जातं. तर मी तुम्हाला दाखवते फूल किती सुंदर लागले आहे माझ्या मम्मीच्या गार्डनमध्ये. हे बघा किती सुंदर फुलं लागले आहे गार्डनमध्ये. आता तेच फुलं मी तोडणार आहे. बघा, तर चांगली फुलं तोडली मी. आता करूयात पूजेची तयारी. आणि हे सगळं दिसत आहे ना, मम्मीने किती सुंदर किचन आवरून ठेवलं आहे बघा, डब्बे वगैरे. खेडा आहे गाईस, घर असं आहे. खेड्याच्या निमित्ताने पण खूप सुंदर आहे. आणि इकडे आहे ना नवीन घर बांधणे चालू आहे. ते अर्ध झालेलं आहे, अर्ध ते फायनान्शियल प्रॉब्लेम असतं खेड्यामध्ये सगळ्यांचं. तर म्हणजे त्यांच्यानुसार त्यांनी करतील, त्यांना जसं पॉसिबल होईल. तर चला मी आत्ता पूजेची तयारी करते. छान सुंदर फुलं मिळाले. खूप दिवसांनी मला जास्वंदाच्या फुलाने पूजा करायला मिळते आहे, कारण की शहरामध्ये आहे ना खरंच मिळत नाही जास्वंदाचे फुलं जास्त. घरी एखादं झाड असलं तरच, नाहीतर मग भटकंती करावं लागते फुलेसाठी. आणि कोणी आहे ना फुलं वगैरे तोडलं तर म्हणजे बोलतात शहरातील लोक. पण मी काय करते ना, घरी वगैरे पूजा करते, मी फुलं विकतच आणते. पण मला जास्वंदाची फुलं मिळाली आज. तर छान आता देवांना वगैरे पण उजळायचं आहे. चला तर आता पूजेची तयारी करते. तर मंडळी, इकडे माझी पूजा चालू आहे. आणि हा जो देवघर आहे ना, हा पूर्ण ओपन आहे. ओपन म्हणजे वरतून वगैरे आहे टाकून, पण मम्मीचा देवघर आहे हा असं बांधलेला आहे. मम्मीनं आहे ना आधी वरती कळस वगैरे बांधलं होतं, पण मग मम्मीला माहीत झालं की घरात देवघर असलं की त्याला कळस म्हणजे जमत नाही, अशुभ मानलं जातं. मग ते कळस वगैरे पुन्हा मग माझ्या बाबांनी फोडून टाकलं. आणि हे असं सुंदर छोटंसं देवघर आहे. मला असं ओपन राहिलं ना, मला चांगलं वाटते देवघर. पण मम्मीचं देवघर बांधलेलंच आहे. फ्युचरमध्ये जर ते आणत असेल लाकडी देवघर, तिला मी सांगितलं फ्युचरमध्ये जर होत असेल तर लाकडी देवघर नक्कीच घे आणि हे फोडून टाक. तर मम्मी म्हटली हो, समोर जमेल तर मी तसं करेनच. पण सध्या हे आहे ना बांधलेलंच आहे देवघर. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की लाकडी देवघरच शुभ मानलं जातं घरामध्ये, आणि ते चांगलं पण दिसतं. तर त्याच्यामुळे. आणि पूजा करताना मी आहे ना जास्त क्लिप्स वगैरे घेतली नाही. आणि इकडे माझी जी पूजा बघा डन झाली आहे. पिंड हे बघा, 2 पिंड आहे मम्मीच्या देवघरात, पण मी ह्या पिंडाची पूजा केली. तर किती सुंदर पूजा झाली ना. खरंच मला इतकं प्रसन्न वाटत होतं ना ही पूजा बघून. देवांना तर देव तर प्रसन्न झालेच असेल किती दिवसांना इतकी सुंदर पूजा केली तू म्हणून. पण पर्सनली सांगू, मला खूप मनाला प्रसन्न वाटत होतं. इतकी सुंदर म्हणजे पूजा झाली आज, कारण की मला मनानुसार फुलं मिळाले. मला जास्वंदाची फुलं मिळाल्यानं खूप सुंदर वाटतात. आणि हे बघा इकडे हिचं काय चालू आहे, पूजा करत आहे. का केलं रे तू रे?
पूजा करत आहे. बरं 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 कर ना, कर. आज सोमवार आहे. हो हो हो, छान. देवाची पूजा करताय माई? कोणत्या देवाची पूजा करताय? शंकर शंकर म्हण, शंकर भगवान म्हण. महादेव, हर हर महादेव म्हण. हो. हर हर महादेव. जय जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय. श्रीराम जय राम हजारे. नाही मग हे काय केलं ग बघ. जय श्रीराम. तू का रे, हेच सांगायचं आहे मला तर. जय श्रीराम. बम बम बोले. हो झालं, चल आता, चल जाऊ, चल चल ना. हो चल ना, चल ना, जाऊ, चल. ही किती छान पूजा करत आहे बघा तुळसला. तिथे छान स्पेस आहे तर हिला छान गंमत वाटत आहे. आम्ही जिथे राहतो यवतमाळात तिथे स्पेसच नाही आहे. झालं ना मम्मा, चल ना बाळा. तिथून जर माझे 1000 रुपये जर गायब राहिले, 1000 कुठात मत आहे. चल माझे 1000 रुपये निकाल. माझा मेहुणा माझ्या पर्स मधून चोरी करत आहे. दे दे 1000 रुपये दे. नाही भेटलं ना सांगते तुला. माझ्या पर्स मध्ये पैसेच नाहीये. दे 1000 रुपये दे. मला नाही माहित. 1000 रुपये दे मला. तेवढेच आहेत माझ्याकडे आता. माझ्याकडे पैसेच नाही आहेत. मग तू घेतलास ना मगाशी म्हणेस ना पैसे दे म्हणून. पैसे दे. पैसे दे माझे. पैसे दे, पैसे दे. चोर, पैसे दे माझे. पैसे माझे 1000 रुपये तिथून गायब झालेत. दे तू 1000. 50,000 देतो. 51,000 देतो. 1,000 रुपये नाही, ते 50 तू ठेव. 1000 वापस दे. 50 तू ठेव. 1000 वापस दे. तिची आहे ना तिकडे पूजाच संपत नाहीये. ओ ये न ग. झाले शंकर भगवान प्रसन्न. ये इकडे. ठीक आहे, नाही ये इकडे. ये ग. तिच्या डोक्याला कसं दिसत आहे. जा कोणीतरी चहा ठेवा. आज माझा उपवास आहे. मला खूप चहा प्यायचं वाटतंय. तू मी पुष्कळ दिवसांनी याला आली ना, मला चहा पाजत नाहीये. तू जा चहा आपला. मग जा. मग जाना बनव ना. तुझा हक्क आहे या घरावर. तू चिंता नको करस. तुझा हक्क आहे या घरावर. तुझा हक्क आहे या घरावर. अरे ते तुला सांगायची काही गरज नाही. ते मला माहित आहे. अरे पण तू म्हणे ना तुझ्यासाठी काही पण करू शकतो. किती कप पेते सांग. मी एकच कप पेते. पण छान अद्रक आणि कडक चहा मान, नाहीतर मी पेणार नाही. याने आहे ना नवीन पिक्चर रिलीज झालं काहीतरी. सय्यारा मूवी बघत आहे. काय चांगलं आहे का पिक्चर सय्यारा? मला एकदा कॉमेंटमध्ये नक्की सांगा कोणी बघितलं असाल तर. काय आहे त्याची स्टोरी? लव्ह स्टोरी आहे एवढं तर माहिती आहे. स्वतःला हिरो समजणारे हे 100,000 माई गाणं म्हण. हा जो आहे ना माझ्या लहान आत्याचा लहान मुलगा आहे. आणि हा तर माहीतच आहे कोण आहे. आमचा PA. आणि हा आहे ना हा माझ्यासाठी काही पण करायला तयार आहे. त्याला म्हणताय की माझ्यासाठी आंबाडीची भाजी तोडून आणून दे, मला सायंकाळी खायची. जाशील ना? खरं सांग. का भागते धावशील? मग कुठं आहे आंबाडीची भाजी? आपल्या शेतात आहे. माहित आहे. हो तेच. जा. त्याला सांगितले. हा मगाशी म्हणे मला कालपासून आल्यापासून म्हणते मी तुझ्यासाठी काही पण करेल. तर म्हटलं आंबाडीची भाजी तोडून आणून दे मला. आणि यांचं दोघांची इकडे मस्ती चालू आहे. सगळे गेले आहे शेतात. बोर होत आहे सध्या तरी. चला तर हा यांचा आहे ना खूप आवाज येत आहे. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करते.
आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हो, बाय बाय. जय हिंद जय भारत. बाय म्हणणार. जय हिंद जय भारत. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय कर मम्मा. श्री स्वामी समर्थ कर. तू चप्पल लावून आहे ना नाना बेडवर. मला काय माहिती कशी माहिती आहे बाबा.